आज तर आम्ही त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघालो होतो, पण आम्हाला तर बॉर्डर क्रॉस करण्यासाठी डायरेक्ट पोलीस मामा आले होते. म्हणे भाऊ तुम्ही जा इथून एका परचं. मग मामा बोलले काळजी घ्या, आता आम्ही नाही राहणार तिकडे तुम्हाला अटक करण्यासाठी. थोडा प्रवास केल्यानंतर आम्ही एका शाकाहारी हॉटेलमध्ये थांबलो. हॉटेलचे डेकोरेशन इतके छान होते की नकळत प्रत्येकी 2-2.5 पोळ्या जास्तच खाल्ल्या. जेवण एकदम जबरदस्त होतं. फोटो आणि व्हिडिओ काढताना तर हॉटेलचे मालक स्वतः आमच्याकडे आले, म्हणाले बघा नीट काढा. तेवढ्यात कळलं ब्लॉगर असण्याचे फायदे वेगळेच असतात. सकाळी आम्ही त्र्यंबकला आलो, रूम घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता दर्शनाला रांगेत उभे राहिलो. खरं म्हटलं तर मी लहानपणी इथे आलो होतो आणि आज पुन्हा आलो, म्हणून भोलेबाबांच्या दर्शनासाठी उत्सुकता खूपच होती. तो सण खरंच खूपच भावनिक होता. पुढे जाऊन पुण्य करायचं ठरवलं आणि तेवढ्यात मंदिराचा घंटाच गायब. सरणभर वाटलं बाबा काय परीक्षा चालू आहे माझी. त्यानंतर नंदी महाराज दिसले. म्हटलं महाराज गरीबाकडे लक्ष असू दे. बागेश भाऊ सण झोपलेला होता. म्हटलं बरोबर आमच्या नशिबात कुठे एवढी झोप. तिथं वरतं एक बॅनर दिसलं रे भाऊ आम्हाला. तिथं लिहिलेलं होतं टीव्ही मध्ये बघून दर्शन करून घ्या. म्हटलं आम्हाला टीव्ही मध्ये नाही, आम्हाला बाबांचं दर्शन घ्यायचंय. म्हणतात ना 3 तिकडा काम बिगडा, पण आमच्या सोबत असं काही झालं नाही. आमचे दर्शन खूप छान झाले. सणातच गर्दी वाढली, पण वातावरण मात्र खूपच सुंदर आणि शांत होतं. मनात एकच भावना, हर हर महादेव जय जय त्र्यंबकराज. मंदिराचं काम सुरू असल्यामुळे जास्त काही फोटो काढता आले नाही, पण मी ब्लॉगर असल्यामुळे थोडेफार व्हिडिओ काढून घेतले. त्यानंतर आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो. तिथलं वातावरण अतिशय सुंदर आणि प्रसन्न करणारं होतं. मला आमचे फोटो माहितीच आहे, तिथं चांगली जागा भेटते, तिथं फोटो व्हिडिओ काढूनच घ्यायचे. पुढे जातो म्हटलं अरे पोटा पाण्याकडे पण लक्ष द्यावं लागेल. पण तेवढ्याच आपल्या श्रीकृष्णांची मूर्ती दिसली. म्हटलं हाय हॅलो छोडो राधे राधे बोलो. म्हटलं जय श्रीकृष्ण. मग आम्ही आलो नाश्ता करायला. नाश्ता वगैरे केला. म्हणलं आजच्या दिवस साठी बस झालं. आवडलं असेल तर लाईक फॉलो कमेंट नक्की करा. थँक्यू. मैं बाबा टिल्लू.